नमस्कार, आज आपण बनवूया रसरशीत अशी सोयाबीन वडींची रेसिपी। तर सुरुवातीला पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून उकळून घेऊया। पाणी उकळल्यानंतर त्यात टाकूया सोयाबीनच्या वड्या। येथे मी छोट्या सोयाबीन वड्या घेतल्या आहेत। ह्या जरा लवकर शिजतात आणि लहान मुलांना देखील आवडतात। दोन तीन मिनिटे बॉईल करून घेऊ आणि थंड करायला बाजूला ठेवू। आता आपण मसाला करायला घेऊ। त्यासाठी एका पॅन मध्ये थोड्याशा तेलात लांब कापलेले 2 मीडियम कांदे परतून घेऊ। तसेच त्यात 5-6 मिरच्या टाकू। हे आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त घेता येतात। आणि पाव चमचा जिरे टाकून थोडे अरत परत भाजून घेऊ। हे भाजून झाले की थंड झाल्यावर त्यात थोडे आले, लसूण आणि कोथिंबीर टाकून मिक्सर मधून काढून घेऊ। तसेच 4 टमाटे बॉईल करून त्याची सुद्धा मिक्सर मध्ये प्युरी करून घेऊ। टमाट्यामुळे याची टँगी टेस्ट येते। आता सोयाबीन वड्या थंड झाल्या आहेत, तर त्यातले पाणी हाताने दाबून काढून घेऊ। यामुळे त्यात मसाला चांगला मुरतो। आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घेऊ व मिक्सर मधून काढलेला मसाला चांगला फिरवून घेऊ। त्याला तेल सुटेपर्यंत फिरवत राहावे। आता त्यात टोमॅटोची प्युरी टाकून फिरवून घेऊ। आणि थोडे परतल्यावर त्यामध्ये हळद, धने पावडर आणि काळा मसाला व चवीनुसार मीठ टाकू। ह्यात मी घरी केलेला काळा मसाला घेतला आहे। ह्यात जवळपास 15 ते 20 मसाल्याचे प्रकार टाकले आहे। ह्यानंतर तेल सुटेपर्यंत फिरवत राहावे। आता त्यात जवळपास पाऊण ग्लास पाणी टाकून चांगली उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर या सोयाबीन वड्या टाकू आणि चांगले परतून घेऊ। आता आपण झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजायला ठेवू। शेवटी त्यावर कोथिंबीर टाकावी।
झाली आपली गरमागरम रस्सेदार नॉनव्हेजसारखी सोयाबीन चंक्स ग्रेव्ही। ही आपण एका प्लेटमध्ये फुलक्यांसोबत सर्व करावी। फुलक्यांसोबत खायला मस्त लागते। तसेच आपण भात, चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकतो। अशाच चवदार आणि हेल्दी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स मला जरूर कळवा।